नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक याविषयी माहिती पाहत होता। तर आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन घेतलात, बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन इकॉनॉमिक घेतलात, मेजर इश्यू ऑफ डेव्हलपमेंट घेतलात किंवा मेजर इश्यू ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घेतलात आणि त्याबरोबरच काय द डिटर्मिनंट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे सर्व घटक पहिल्या युनिट मध्ये सिलेबस नुसार आपण घेतलेले आहेत। पण आज आपल्याला या लेक्चर मध्ये काय करायचे, हा पहिल्या चॅप्टर मध्ये दिलेला नाही जो काही हा पॉइंट आहे तो, पण दरवेळेस परीक्षेला मागच्या 2 वर्षामध्ये 2-3 वेळेस आलेला आहे, म्हणून आपण यावरती चर्चा करू। मग ते पॉइंट कोणता आहे तर बघा, विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील किंवा अल्पविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्था। परीक्षेला कसा येऊ शकतो, विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था यातील फरक स्पष्ट करा, हेच लिहून टाकायचं, किंवा विकसित अर्थव्यवस्था किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था यातील फरक हेच लिहून टाकायचं, किंवा येऊ शकते विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था यातील फरक स्पष्ट करा किंवा याविषयी माहिती द्या, हेच लिहून टाका। हे लक्षात बघू। मग आपण विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अल्पविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक आहे। तर बघा, मुद्दे आहेत विकसित अर्थव्यवस्था आणि नंतर विकसनशील अर्थव्यवस्था किंवा अल्प अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था, डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि डेव्हलपिंग, अंडर डेव्हलप किंवा अनडेव्हलप्ड इकॉनॉमी। बघा, पहिला अर्थ विकसित अर्थव्यवस्थेचा काय म्हणतात की ज्या देशाचे दरडोई उत्पन्न आणि लोकांचे राहणीमान हे जास्त असते, अशा देशात बघा दरडोई उत्पन्न जास्त आणि लोकांचं राहणीमान ही उच्च प्रतीचं, चांगल्या प्रतीचं असते, त्याला काय विकसित अर्थव्यवस्था म्हणायचं। तर इकडं लोकांचं दरडोई उत्पन्न ही कमी, राहणीमानाचा दर्जा निकृष्ट किंवा कमी प्रतीचा, त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणायचं, विकसनशील, अविकसित किंवा अल्पविकसित, हे लक्षात। दुसरा व्याख्या, आपण म्हणतो विकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशांचा पूर्णतः विकास झालेला असतो त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात, तो विकसित अर्थव्यवस्था। तर इकडं ज्या अर्थव्यवस्थेचा विकास होण्याच्या मार्गावर आहे किंवा ज्या अर्थव्यवस्थेचा विकास पूर्ण झालेला नाही किंवा ज्या अर्थव्यवस्थेच्या विकासास सुरुवात झालेली आहे, अशी अर्थव्यवस्था म्हणजेच काय, विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्था। म्हणजे इकडे विकास पूर्ण झाला तर इकडे होण्याच्या मार्गावर आहे किंवा सुरू झालेला आहे किंवा झालाच नाही। पुढे उदाहरण बघा, विकसित राष्ट्र कोणते कोणते आहेत ते, अमेरिका असते, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे विकसित राष्ट्र म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतात। तर इकडं विकसनशील, अल्पविकसित म्हणून कोणते राष्ट्र, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, चीन हे विकसनशील किंवा अविकसित किंवा अल्पविकसित मध्ये येतात। त्यानंतर बघा दरडोई उत्पन्न, पुढला मुद्दा, विकसित राष्ट्रातील लोकांचे वास्तविक दरडोई उत्पन्न हे जास्त असते किंवा अधिक असते। तर इकडं विकसनशील किंवा अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रांचे किंवा राष्ट्रातील लोकांचे वास्तविक दरडोई उत्पन्न हे विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी असते किंवा अत्यल्प असते। त्यानंतर दारिद्र्य, किंवा गरिबी,
दारिद्र्याचा जर विचार केला तर विकसित राष्ट्रामध्ये दारिद्र्याचं पूर्णतः निर्मूलन झालेलं असतंय किंवा दारिद्र्याचं प्रमाण खूप कमी असतंय. तर विकसनशील, अविकसित आणि अल्पविकसित या राष्ट्रामध्ये दारिद्र्याचं किंवा गरिबीचं प्रमाण अधिक असते. म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रमाण हे भरमसाठ असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाही. कुठं तर इकडं अल्पविकसित, विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रामध्ये. कारण त्या देशातील लोकसंख्या जास्तीत जास्त दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असते. जर भारताचा विचार केला तर 25 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. हे लक्षात. बेरोजगारी. विकसित राष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण अत्यल्प असते किंवा कमी असते. कारण तिथल्या लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करून दिला जातो किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. म्हणजेच विकसित राष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे कमी असते. कशाच्या तुलनेत तर विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत. तर इकडं विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रात बेरोजगारीचं प्रमाण हे जास्तीचं दिसून येते. कशाच्या तुलनेत? अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत बेरोजगारीचं प्रमाण जास्त असते. कारण या देशामध्ये, कोणत्या देशामध्ये, जसे की आपण भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे आपण विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्र म्हणून म्हणतो. या राष्ट्रामध्ये लोकांना अपेक्षेप्रमाणे काम मिळत नाही. रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. कारण तिथल्या लोकांना शिक्षण म्हणा किंवा मूलभूत गरजा असतील, हे लक्षात, कौशल्य विषयक प्रशिक्षण असेल ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिलं जात नाही. म्हणून तिथं बेरोजगारीचं प्रमाण जास्त असते. हे लक्षात. त्यानंतर भांडवलाचा दर. विकसित राष्ट्रामध्ये भांडवलाचा दर हा जास्तीत जास्त असतो. तर विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रामध्ये भांडवलाचा दर हा विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी असतो. पुढला साक्षरता. विकसित राष्ट्रामध्ये साक्षरतेचा दर हा जास्तीत जास्त असतो. म्हणजेच विकसित राष्ट्रामध्ये साक्षरता ही 85% जास्त असू शकते. हे लक्षात. तर विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रात किंवा देशात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये साक्षरतेचे प्रमाण हे विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी असलेलं दिसून येते. जर भारताचा जर विचार केला तर सरासरी 74% दरम्यान साक्षरता आहे. पण विकसित देशामध्ये 85% जास्त, काही काही देशामध्ये तुम्हाला 90% पुढे आकडेवारी दिसत. म्हणजे साक्षरता जास्तीत जास्त आहे. हे लक्षात. म्हणजे शिक्षणावरती सरासरी भारतामध्ये 3% खर्च केला जातो सरासरी. पण आता या 2020 ची जी काही शैक्षणिक धोरण नवीन आलेलं आहे त्यामध्ये सांगितलं आहे काय सांगितले, जीडीपीच्या किती टक्के हो, 6% खर्च केला जाईल. ते कधी केला जाईल ते बघू. पण विकसित राष्ट्रामध्ये जे काही जीडीपीच्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्नाच्या जास्तीत जास्त खर्च केला जातो. म्हणून ते देशामध्ये साक्षरता जास्त आहे. भारताचा विचार केला फक्त केरळ एक राज्य सोडलं तर इतर राज्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे कमी दिसून येईल. केरळ राज्यामध्ये आहे साक्षरतेचं प्रमाण 90%च्या वरी आपण म्हणू शकतो.
म्हणून इथं सांगता येईल की बाबा साक्षरता ही विकसित राष्ट्रात जास्तीत जास्त दिसून येते, तर विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला दिसून येईल. पुढलं काय हो? सर्वांगीण विकास. विकसित राष्ट्रातील किंवा विकसित राष्ट्रात लोकांचा सर्वांगीण विकास झालेला असतो. सर्वांगीण विकास म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण, राहणीमानाचा दर्जा उच्च, मानव विकास निर्देशांक जास्त, दरडोई उत्पन्न जास्त, त्यांच्या एकत्रितरित्या जी काही एका व्यक्तीला आवश्यक बाबी लागतात त्या सर्व पूर्ण होतात. म्हणजेच त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, हे लक्षात, हे सर्व मिळत असेल, राहणीमानाचा दर्जाही उच्च असेल, आयुर्मानामध्ये वाढ होत असेल, हे लक्षात. आपण आता जर जनरली सांगायचं झालं तर आपला वैयक्तिक जर सर्वांगीण विकास घडवून आणायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे, शिक्षण असेल, नोकरी असेल, पैसा असेल, समाजामध्ये उच्च स्थान असेल, लिव्हिंग स्टँडर्ड हाय असेल तर आपण विकास झाला म्हणतो. तसंच विकसित राष्ट्रामध्ये लोकांचं राहणीमानाचा दर्जा हा किंवा राहणीमानाचा दर्जा हाय असतो. लोकांना ज्या काही आवश्यक बाबी लागतात त्या वेळोवेळी उपलब्ध होतात, म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास झालेला असतो. तर इकडं विकसनशील, अविकसित किंवा अल्पविकसित राष्ट्रामध्ये किंवा राष्ट्रातील लोकांचा सर्वांगीण विकास विकसित राष्ट्रांच्या तुलनेत झालेला नसतो. कारण त्या राष्ट्रामध्ये गरिबी म्हणा, बेरोजगारी म्हणा, हे लक्षात, रोजगाराच्या संधींची कमतरता म्हणा, शिक्षण म्हणा, प्रशिक्षण म्हणा, राहणीमानाचा दर्जा म्हणा हा कमी असतो, म्हणून तिथं सर्वांगीण विकास झालेला नसतो. पुढे उत्पन्न वितरणातील विषमता. विकसित राष्ट्रामध्ये उत्पन्न वितरणातील विषमता कमी प्रमाणात आढळून येते किंवा कमी असते. कशाच्या तुलनेत? इकडं विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसित राष्ट्रात उत्पन्न किंवा संपत्ती वितरणातील विषमता ही कमी असलेली आपल्याला दिसून येते. पण विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रात दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळं, लोकांना काम नसल्यामुळं उत्पन्न वितरणातील विषमता ही अधिकची दिसून येते. कशाच्या तुलनेत? विकसित राष्ट्रांच्या लोकांच्या तुलनेत. जर लोकांना रोजगार भेटायलाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, शिक्षण आहे, नोकरी शासन उपलब्ध करून देत असेल तर त्यांना उत्पन्नाची प्राप्ती होईल, मग बचत होईल, मग गुंतवणूक होईल. पण समजा लोकांना कामच नाहीत, काम नसेल तर उत्पन्न भेटणार आहे का? नाही. म्हणून विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील, अल्पविकसित किंवा अविकसित राष्ट्रात उत्पन्न वितरणातील विषमता ही जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. पुढे राहणीमानाचा दर्जा. आता राहणीमानाचा दर्जा कशावरून ठरवला जात आहे हो एखाद्या देशाचा? तर आपण म्हणू शकतो राहणीमानाचा दर्जा काय? विकसित राष्ट्रात उच्च, चांगला असू शकतो. म्हणजे लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणजे कशावर आधारलेलं असते? तर शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं आयुर्मान, जे काही मानव विकास निर्देशांक जाहीर करते UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 1990 पासून, ते राहणीमानाचा दर्जा दर्शवत असते HDI मधून. हे लक्षात. म्हणजे राहणीमानाचा दर्जा म्हणजे ज्या काही आवश्यक बाबी आहेत एका व्यक्तीला त्या जर मिळत असतील आणि त्यांच्या जीवनमानामध्ये किंवा जीवनमान उंचावत असेल समाजामध्ये किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये, तर त्या देशाचा काय विकास होत असतो. लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास, किंवा लोकांचं उत्पन्न वाढलं तर देशाचं उत्पन्न वाढणार आहे ना. म्हणून राहणीमानाचा दर्जा हा विकसित राष्ट्रामध्ये जास्त असतो, अधिक असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. इकडं विकसनशील किंवा अल्पविकसित राष्ट्रात किंवा अविकसित राष्ट्रात लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा
कनिष्ठ स्वरूपाचा, निकृष्ट स्वरूपाचा किंवा विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी असलेला आपल्याला दिसून येतो. का? कारण इकडे लोकांना उत्पन्नच नाही, म्हणजे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रोजगार नाही, रोजगार नाही तर उत्पन्न नाही, उत्पन्न नाही तर मूलभूत गरजा पूर्ण नाही, मूलभूत गरजा पूर्ण नाही तर इतर बाबीवर कसं खर्च करणार आहेत. म्हणून यांचा राहणीमानाचा दर्जा हा निकृष्ट स्वरूपाचा किंवा कनिष्ठ दर्जाचा असतो. पुढे राष्ट्रीय उत्पन्न. विकसित राष्ट्रांचं उत्पन्न हे जास्तीत जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळते, कारण त्या देशाची लोकसंख्या कमी असते. लोकसंख्या कमी असल्यामुळे रोजगाराची उपलब्धता करून दिली जाते, नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर केला जातो, रोजगाराची उपलब्धता करून दिली जाते. उद्योग क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगाराची उपलब्धता, संधी उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणून लोकांचं उत्पन्न वाढतंय. लोकांचं उत्पन्न, दरडोई उत्पन्न वाढलं तर देशाचे उत्पन्न वाढत असते. हे लक्षात. म्हणून विकसित राष्ट्रांचं राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात असते, तर यांच्या तुलनेमध्ये यांचं हे कमी असलेलं म्हणजे कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळत असते. कारण लोकांचं उत्पन्नच या देशामध्ये काय अत्यल्प आहे, कमी आहे. मग ते रोजगाराच्या संधी नसेल, दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांचं प्रमाण असेल, किंवा लोकांना जे काही शिक्षण असेल, तांत्रिक ज्ञान असेल, प्रशिक्षण असेल, यांचा अभाव असल्यामुळं इकडं राष्ट्रीय उत्पन्न यांच्या तुलनेमध्ये कमी असते इकडं, तरी यांच्या तुलनेत इकडं जास्त असते. प्रादेशिक भिन्नता किंवा विषमता. तर विकसित राष्ट्रामध्ये प्रादेशिक भिन्नता जास्त प्रमाणात आढळून येत नाही, किंवा मग प्रादेशिक भिन्नता कमी असते, कारण इथं लोकांना रोजगार म्हणा, उत्पन्न म्हणा, हे चांगल्या पद्धतीने मिळत असते. त्यामुळे लोक आपल्या आवश्यकतेनुसार कोणत्याही ठिकाणी जाऊन उद्योगधंदे स्थापन करू शकतात, कारण ते सरकार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असते विकसित देशात. पण इकडं प्रादेशिक भिन्नता किंवा विषमता जास्त दिसून येते, कारण लोकांचं उत्पन्न कमी असते आणि लोक रिस्क घ्यायला तयार नसतात. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल अशा मोजक्याच राज्यामध्ये हे लोक जातात, उद्योजक जातात, उद्योगधंदे स्थापन करतात. पण बिहार, तिकडं त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम इकडे ते मोठ्या प्रमाणावर जात नाहीत, कारण तिथून जे काही पायाभूत सुविधा असतील तिथं, किंवा मग आधारभूत संरचना असतील, यांची कमतरता असते. आणि तिथून जे काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा मग इतर राज्यांना हे करण्यासाठी ते कमी प्रमाण असते, म्हणजे पायाभूत सुविधांचं कमी प्रमाण असते. म्हणून विकसनशील, अविकसित किंवा अल्प विकसित देशामध्ये काय होत असते, तर प्रादेशिक भिन्नता मोठ्या प्रमाणावर आढळून येते किंवा विषमता असते. तर विकसित राष्ट्रात तसं नसते. पुढे मक्तेदारीचं प्रमाण. विकसित राष्ट्रामध्ये मक्तेदारीचं प्रमाण असते, पण अत्यल्प असते, कमी असलेलं आपल्याला दिसून येते. पण इकडं ह्या देशामध्ये म्हणजे विकसनशील, अल्प विकसित किंवा अविकसित, अल्पलाच अर्ध विकसित सुद्धा म्हणता येईल बरं का. मग या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये मक्तेदारीचं प्रमाण अधिक आपल्याला दिसून येईल. कारण का? मोजकेच लोक उद्योगधंदे स्थापन करणार आहेत, मोजकेच लोक काय उद्योग सुरू करणार आहेत, कारण पैसा मोजक्याच लोकांकडे आहे. आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य बघताना मोठ्या घराण्याची मक्तेदारी, म्हणजे या देशामध्ये उत्पन्नाचं प्रमाण कमी असते, रोजगाराचं प्रमाण कमी असते, म्हणून काही उद्योजक काय करत असतात, मक्तेदारी निर्माण करत असतात. म्हणजे या देशामध्ये विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मक्तेदारीचं प्रमाण अधिक पाहायला मिळते. पुढे व्यावसायिक रचना. व्यावसायिक रचना आता बघा, विकसित राष्ट्रामध्ये लोकांचं काम करण्याचं प्रमाण किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर विकसित राष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात गुंतवलेली असते आणि परतावाही जास्तीत जास्त मिळवला जातो. तर कृषी क्षेत्रामध्ये आवश्यकते एवढीच लोकसंख्या काम करत असते विकसित राष्ट्रात, आणि कमवते जेवढी अपेक्षा आहे, जेवढं खायला लागते तेवढंच कमवते, आणि ते राष्ट्र ते म्हणजे खुश असतात की बाबा आपण
आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच कृषीमध्ये काम करायला, म्हणजे प्राथमिक क्षेत्रात काम करायला, आणि ते जेवढं पाहिजे तेवढं कमवाले, आणि बाकीचे सर्व दुय्यम क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणजेच सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर मध्ये काम करत असतात, आणि त्यांचा परतावाही जास्तीत जास्त असतो. पण प्राथमिक क्षेत्रामध्ये यांचा जेवढं अपेक्षित आहे तेवढंच काम करतात लोक आणि तेवढंच कमवतात. म्हणजे एकत्रितरित्या विकसित राष्ट्रामध्ये व्यावसायिक रचना कशा स्वरूपात झालेली आहे, जास्तीत जास्त लोकसंख्या सेवा आणि उद्योग क्षेत्रात असतात, तर कमी लोकसंख्या ही प्राथमिक क्षेत्रात म्हणजे कृषी क्षेत्रात असते. इकडं विकसनशील, अल्पविकसित, अर्धविकसित किंवा अविकसित राष्ट्रात जास्तीत जास्त लोकसंख्या ही प्राथमिक क्षेत्रात म्हणजे कृषी क्षेत्रात किंवा कृषी क्षेत्राच्या संलग्न जे उद्योग आहेत त्या ठिकाणी काम करत असतात आणि कमवतात कमी. इकडे काय होतं, जास्तीत जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे कुठं, सेवा आणि उद्योग क्षेत्रात, पण कमवतात जास्त, आणि प्राथमिक क्षेत्रात कमी करतात काम पण कमवतात पाहिजे तेवढंच. इकडं जास्तीत जास्त लोकसंख्या काम करते प्राथमिक क्षेत्रात आणि कमवते किती, कमी. म्हणजे 50% 100 असतील, 100 पैकी 50 लोक प्रायमरी सेक्टर मध्ये काम करतात या, आणि कमवतात किती, 16 रुपये, म्हणजे कमी कमवतात. आणि राहिलेले 50 कुठं काम करतात, एक इंडस्ट्री आणि एक सर्व्हिस सेक्टर मध्ये, आणि कमवतात जास्त. हे लक्षात. म्हणून थोडक्यात इथं व्यावसायिक संरचना कशी की विकसित राष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही सेवा आणि उद्योग क्षेत्रात गुंतवलेली असते आणि त्यांचा परतावाही जास्त असतो. त्याबरोबर प्राथमिक क्षेत्रात किंवा कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण अपेक्षे एवढंच असते, म्हणजे तुलनात्मक कमी असते, आणि कमवतात अपेक्षे एवढं. इकडं जास्तीत जास्त लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात काम करत असते पण कमवतात कमी, आणि राहिलेली लोकसंख्या सेवा आणि उद्योग क्षेत्रात काम करतात आणि कमवतात प्राथमिक क्षेत्राच्या तुलनेत जास्त. पायाभूत सुविधा पुढला मुद्दा. विकसित राष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून ते देश विकसित आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देत असतात स्थानिक लोकांना किंवा स्थानिक उद्योजकांना, म्हणून ते विकसित आहेत. इकडं पायाभूत सुविधांचा अभाव आपल्याला दिसून येतो विकसनशील, अविकसित किंवा अल्पविकसित राष्ट्रामध्ये. कारण पूर्णतः पायाभूत सुविधा म्हणजे आता पायाभूत सुविधामध्ये काय येईल, वाहतूक व्यवस्था, संदेश व्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान, हे लक्षात, ऊर्जा, शक्ती, शहरीकरण, हे एकत्रितरित्या आपण विमा, बँकिंग, हे सर्व पायाभूत सुविधामध्ये येते. ह्या जर उपलब्ध करून दिल्या तर त्या देशाचा विकास जास्तीत जास्त होऊ शकतो. म्हणजेच विकसित राष्ट्रांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर जास्त प्रमाणात असतात म्हणून ते विकसित आहेत, आणि इकडे कमी आहेत म्हणून ते विकसनशील, अविकसित किंवा अल्पविकसित आहेत. हे लक्षात. अशा पद्धतीनं विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील म्हणा किंवा अल्पविकसित म्हणा किंवा अविकसित अर्थव्यवस्था यातील आपण फरक सांगू, म्हणजे फरक आपण सांगू शकतो. व्यवस्थितरित्या नोट डाऊन करा, समजून घ्या. हे लक्षात. एखाद्या वेळेस परीक्षेला येऊ शकते, म्हणून या ठिकाणी हा पहिला टॉपिक संपलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख, इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमी. पुढल्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर नंबर 2 जो काही असेल ते सुरू करू. ओके.